रामराम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय. भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडलं तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दुबई, सौदी, ओमान, कतार, बहरीन, युरोप कुठं कामाला जायचं तुम्हाला ना मी रस्ता दाखवतो. दुबईला आणि बाहेरच्या देशामध्ये कामाला कसं जाता येतं ना मी तुम्हाला सांगतो. आज भरपूर व्हिडिओ बनवलेत दुबई जॉबच्या बद्दल. भरपूर व्हिडिओ बनवलेत मी. जवळपास 100 पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. एकदा व्हिजिट करा, व्हिडिओ बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला गल्फच्या देशामध्ये कामाला जायचं असेल, काहीतरी काम येत असेल, तुम्हाला वाटत असेल की मला भारतात म्हणजे परवडत नाही काम करण्यासाठी, मला विदेशामध्ये काम करायचं आहे, युरोपला काम करायचं आहे, जे काही तुम्हाला काम येत असेल त्या कामाच्या निमित्त जर तुम्हाला दुबईला आणि ओमान, कतार, बहरीनला कुठं जर जायचं असेल तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो की तुम्हाला जायचं कसं. कारण की माहीत आहे, फक्त देश माहीत आहेत, हे देश आहे, ते देश आहे, आमका नातेवाईक त्या देशात आहे, जो ह्या देशात आहे, तर तुम्हाला नेणार कोणी नाही आहे. तुम्हाला स्वतःहूनच जावं लागेल. मी दुबईला 8 वर्षापासून काम करतोय आणि जी काही मला माहिती आहे ना गल्फच्या देशाची, तर ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधनं सांगतोय. तुम्ही मुंबईला असेल ना किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण गावात असेल ना, तर मुंबईला या कन्सल्टन्सी ऑफिसच्या मार्फतच तुम्हाला जाता येतं बाहेरच्या देशामध्ये. तुम्ही बघसाल गुगलवरती जॉब वगैरे बघसाल आणि त्याच्यावरती होईल, तर तसं काम मिळत नाही आहे. मिळतं, परंतु खूप कमी मिळतं. तुम्हाला जर बाहेरच्या देशात काम पाहिजे असेल तर तुम्हाला कन्सल्टन्सी ऑफिसच्या मार्फतच तुम्हाला बाहेरच्या देशात जावं लागतं कामाला. तर मग मी तुम्हाला असे काही ऑफिस सांगतो जे मुंबईमध्ये ऑफिस, अंधेरीमध्ये हे ऑफिस आहेत. जर तुम्ही आलात ना मुंबईला, एका दिवसामध्ये ना तुम्ही 5 ऑफिस फिरू शकता. 5 ऑफिस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ऑफिसचा ॲड्रेस, नाव वगैरे, नंबर वगैरे देतो. फोन नका करू, त्या लोकांना वेळ नसतो फोन उचलण्यासाठी. तुम्ही काय करा, डायरेक्ट ऑफिसला व्हिजिट करा. ऑफिसला जा तुमची CV घेऊन. आणि देशामध्ये जाण्यासाठी काय काय लागतं ते पण मी तुम्हाला सांगतो. पासपोर्ट हवा तुमच्याकडे, वॅलिड पासपोर्ट पाहिजे. जे काही काम येत असेल त्याचं काही ITI डिप्लोमा काहीतरी सर्टिफिकेट असेल, नाहीतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, याच्यावरती तुम्हाला काम मिळतं. तर तुम्हाला मी कन्सल्टन्सी ऑफिसचे नावं सांगतो. जर तुम्हाला झालं तर तुम्ही ह्या ऑफिसमधनं जाऊन व्हिजिट करू शकता, तिथे चौकशी करू शकता. तिथे तुम्हाला नक्कीच काम मिळेल. मी हे म्हणत नाही की तुम्ही त्याच ऑफिसमध्ये जा. मी फक्त तुम्हाला फक्त मी माहिती देतोय की या ऑफिसच्या मार्फत तुम्ही जाऊ शकता बाहेरच्या देशामध्ये. तुम्हाला मी पहिलं ऑफिसचं नाव सांगतोय, स्विगल इंटरनॅशनल. स्विगल इंटरनॅशनल ऑफिस आहे ना, माझ्याकडनं होऊ शकतं की मला थोडी माझी जीभ आहे ना स्लिप होते, तर स्पेलिंग मिस्टेक मी करू शकतो. परंतु मी आता खाली लिहून देतोय तुम्हाला. स्विगल इंटरनॅशनल, याच्यामध्ये याचा ॲड्रेस आहे बघा, ॲड्रेस आहे, नंबर आहे. फोन वगैरे नका करू. स्विगल इंटरनॅशनल एक ऑफिस आहे, खूप जुनं ऑफिस आहे. जेवढे पण मी तुम्हाला ऑफिस सांगेन ना तेवढे ऑफिस 40 वर्षे 50 वर्षे अशी जुनी ऑफिस येते. तर सगळ्यात पहिलं ऑफिस मी तुम्हाला सांगतोय दुबई गल्फ जॉबसाठी आणि युरोप जॉबसाठी, स्विगल इंटरनॅशनल. खाली ॲड्रेस दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, बघून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. दुसऱ्या नंबरचं मी तुम्हाला ऑफिस सांगतोय, जी घीवाला म्हणून एक कन्सल्टन्सी ऑफिस आहे, मुंबईलाच आहे, अंधेरीमध्ये ऑफिस आहे. त्याचं नाव आणि नंबर तुम्हाला खाली दिलं आहे मी, ॲड्रेस पण दिला. याला HD क्वालिटीमध्ये चालवा आणि स्क्रीनशॉट मारा. याच्यावरती संपर्क करा. किंवा तुम्हाला जर वेळ असेल, जर तुम्ही मुंबईमध्ये असेल, जर तुम्हाला शक्यता तुम्ही जर व्हिजिट करत असेल, तर तुम्ही एका दिवसामध्ये हे 4-5 ऑफिस फिरू शकता. ऑफिस गुगलवरती सर्च करा, तुम्हाला याचं लोकेशन मिळेल. शक्यता जर तुम्ही असेल ना, जर तुम्हाला जर यायचंच असेल युरोपसाठी आणि गल्फसाठी, तर तुम्ही या ऑफिसमध्ये जाऊ शकता. विरा इंटरनॅशनल हे एक ऑफिस आहे. हे ऑफिसमध्ये पण युरोपसाठी आणि गल्फसाठी इथे पण खूप जॉब वॅकन्सी येतात. तर तुम्ही इथे पण जाऊ शकता. याचं पण तुम्हाला मी नाव दिलं आहे, नंबर दिला, ॲड्रेस दिला. ॲड्रेस घ्या बघा. हे ऑफिस अंधेरीमध्येच आहे. म्हणजे तुम्ही एकूण मुंबईचेच तुम्हाला मी ऑफिस सांगतोय. तुम्हाला मी दिल्लीला आणि कलकत्त्याला जायसाठी नाही सांगत आहे, तुम्हाला मुंबईचेच ऑफिस सांगतो मी. चौथं ऑफिस मी तुम्हाला सांगतो, एक्समॅक्स ऑफिस आहे ना. मी आता पाठीमागच एक व्हिडिओ बनवलेला त्या ऑफिसचा, मी तिथं व्हिजिट बी केलेलं आहे ऑफिसचं. तुम्हाला मी पूर्ण ॲड्रेस वगैरे सांगितलेला, तरी पण तुम्हाला हे मी ऑफिस सांगतोय कारण की या ऑफिसमध्ये कंपनीमध्ये जी काही वेकन्सी असली ना ह्याच ऑफिसमध्ये येते. याचा पण मी तुम्हाला ॲड्रेस सांगितलेला आहे, ॲड्रेस मी लिहून पण दिला खाली. याला पण एकदा चेक करा आणि इकडे पण एक बार तुम्ही व्हिजिट करून या, जाऊन या, CV घेऊन जा बघा. 5व्या नंबरचं मी तुम्हाला ऑफिस सांगतोय, बिस्मिल्ला एक म्हणून ऑफिस आहे. हे पण खूप जुनं ऑफिस आहे. इथे पण युरोप आणि गल्फसाठी, या जेवढे पण मी तुम्हाला ऑफिस सांगितले ना युरोप आणि गल्फसाठी, यांच्याकडे वेकन्सी खूप असते, जॉब वेकन्सी यांच्याकडे खूप असते. तर बिस्मिल्ला जे ऑफिस आहे ना, हे ऑफिसचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतोय, खाली लिहून दिलं, नाव दिलं. बिस्मिल्ला ऑफिस आहे ना, हे जोगेश्वरीमध्ये आहे. तर तुम्हाला मी ऑफिस सांगतोय, आंबे कंटेसन्सी ऑफिस. खूप जुनं आणि खूप मोठं ऑफिस आहे. हे ऑफिसचा पण मी तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, खाली ॲड्रेस दिला आहे, नाव दिलं आहे. इकडे पण एकदा जाऊन या. याचं खार रोड रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या बाजूलाच हे ऑफिस आहे. मी जेव्हा दुबईला जायच्या अगोदर ना मी ह्याच ऑफिसमध्ये गेलेलो. हे पण ऑफिस चांगलं आहे आणि खूप जुनं ऑफिस आहे. 7व्या नंबरचं मी तुम्हाला ऑफिस सांगतोय, इंडुमार मॅनेजमेंट कंसल्टन्सी. हे एक ऑफिस आहे. हे पण खूप जुनं ऑफिस आहे. इकडे पण खूप जॉब वेकन्सी येत असतात आणि ह्या ऑफिसचा ॲड्रेस पण तुम्हाला दिला आहे खाली. ऑफिसचा ॲड्रेस आहे. हे ऑफिस पण अंधेरीमध्येच आहे. तर 8व्या नंबरचं मी तुम्हाला ऑफिस सांगतोय, जेरीबेस. हे पण हे ऑफिस आहे ना,
खाली नाव बघा, ॲड्रेस दिला, मराठी माणूस फोनवर विचारेन काम आहे का, आणि बाहेरच्या राज्यातला माणूस येऊन बसेल ऑफिसमध्ये. हे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगणार की भाऊ आम्ही फोन लावला होता, ते लोक फोन उचलत नाही आहे. ते लोक फोन उचलत नाही आहे, स्वतःहून जायला पाहिजे. जर तुम्हाला 2500 किलोमीटर जायचं आहे ना कामाला, तर मग तुम्हाला 500 किलोमीटर फिरावं लागेल. ठीक आहे, तर ह्या ऑफिसमध्ये पण तुम्ही एकदा जाऊन या. त्यानंतरचं ऑफिस तुम्हाला सांगतो मी, अल बगेरा हे एक ऑफिस आहे. इथे पण तुम्ही जाऊ शकता. हे ऑफिसचा पण ॲड्रेस मी तुम्हाला खाली देतो आहे, नाव पण देतो आहे. हे पण ऑफिस खूप जुनं आहे. आता मी तुम्हाला जेवढे ऑफिस सांगितलेत ना, कन्सल्टन्सी ऑफिस हे सगळे मुंबईमध्ये, जास्त करून ऑफिस आहेत अंधेरीमध्ये. तेवढे 30 वर्षे, 40 वर्षे, 50 वर्षे जुने ऑफिस आहेत. याच्यामध्ये गल्फमध्ये, युरोपमध्ये तुम्हाला कुठे पण ह्या ऑफिसच्या मार्फत तुम्ही जाऊ शकता. ते जे सर्व्हिस चार्ज असतं ना, सर्व्हिस चार्ज कामावरती असतं, कंपनीवरती असतं. युरोपचे सर्व्हिस चार्ज अलग असतो, गल्फचा अलग असतो. गल्फसाठी मी तुम्हाला सांगतो आहे 25,000पासून तर 50,000पर्यंत एवढं सर्व्हिस चार्ज असतं. जर तुम्ही एजंटकडनं आलात ना, तर एजंटकडनं 70-80 हजार रुपये, 1-2 लाख रुपये देऊन लोक येतात. तर मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही कन्सल्टन्सी ऑफिसच्या मार्फतच या, म्हणजे त्यांची गॅरंटी असते. आणि सगळे ऑफिस जे सांगितलेत गव्हर्नमेंट रजिस्टर ऑफिस आहे ते, यांच्याकडे अथॉरिटी आहे पासपोर्ट वगैरे ठेवण्याची. तर हे खूप मोठे मोठे ऑफिस आहेत आणि भरपूर ऑफिस आहेत मुंबईमध्ये. परंतु मी तुम्हाला एवढे ऑफिस सांगितलेत. जर तुम्हाला वाटतं आहे की तुम्हाला गल्फ आणि युरोपसाठी कामाला यायचं आहे, तर कृपया करून तुम्ही ह्या ॲड्रेसवरती जा, या ऑफिसला जाऊन संपर्क साधा. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असेल, CV वगैरे काय काम असेल, कुठल्या कामात जायचं, तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा, बघा. तिथे तुम्हाला नक्कीच काम मिळेल. मी पण असंच गेलतो, त्याच्यामुळे मी पण तुम्हाला असंच सांगतो आहे. कारण की कन्सल्टन्सी ऑफिस आहेत हा जो रस्ता ना, हा मस्त रस्ता आहे आणि सुरक्षित रस्ता आहे युरोप आणि गल्फच्या देशामध्ये जाण्यासाठी. तर भावांनो, खूप मेहनत करून व्हिडिओ बनवला आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे.